बातमी सांगलीमधनं. सांगलीतल्या कुंभार कुटुंबानं आपल्या नव्या सुनबाईंचं स्वागत अनोख्या अंदाजात केलं. या स्वागताच्या वेळी कुंभार कुटुंबानं कोणताही बडेजाव केला नाही किंवा कोणताही थाटमाट केला नाही. तरी कुंभार यांच्या सुनबाईंचं स्वागत अख्ख्या गावात चर्चेत का होतं पाहूया या रिपोर्टमधनं. सांगलीच्या कुंभार कुटुंबानं आपल्या लाडक्या सुनेचं स्वागत असं अनोख्या पद्धतीनं केलं. डीजे नाही, डॉल्बी नाही, धांगडधिंगा नाही, फटाक्यांची आतषबाजी नाही. लाडक्या सुनबाई मंडपात आल्या त्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात आणि चक्क बैलगाडीत बसून. सुनबाईंच्या झोकात झालेल्या स्वागताची चर्चा परिसरात रंगलेली. आमच्यात पहिल्यापासून बैलांची सगळ्यांना आवड आहे आणि घरी सगळ्यांचे आमच्या बैल वगैरे असल्यामुळं आता पहिल्या जुन्या पद्धतीनुसार कोणी चालत नाही, पण जुनं ते सोनच राहतं शेवटी. त्यासाठी एक छोटासा प्रयत्न केलाय. खानापूरमध्ये रोहित आणि प्राजक्ताचा लग्न सोहळा थाटात पार पडला. रोहितचं घर शेतीत रमणारं आणि शेतीत जगणारं. त्याचमुळे नव्या सुनबाईंच्या स्वागतासाठी कुंभारे कुटुंबानं मोटर गाडीला बगल देत थेट सर्जा राजाची जोडी निवडली. 50 वर्षापूर्वीची जुनी आठवण, बैलगाडीचं वराड, ही आठवण कुंभारवाड्यातून आज वराड लग्नासाठी बैलगाडीतून जात आहे. या जुन्या रूढीच्या परंपरा अत्यंत चांगल्या पद्धतीने जपण्याचा उपक्रम आश्रममध्ये सुरू होत आहे. याबद्दल या परिवाराचं अभिनंदन. कुंभारे कुटुंबाची स्वागताची पद्धत पाहुणे मंडळींमध्ये सुद्धा एकदम हिट ठरली. आता अनेक गावकऱ्यांनी आपल्या घरातल्या लग्नात सुद्धा अशीच परंपरा जोपासण्याची इच्छा व्यक्त केली. आसिफ मुरसळसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, सांगली.